बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी झुंज. प्रकरण 6. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे जनशक्तीत वनमंत्री भगवंतराव नाईक यांची दणदणीत मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यात त्यांनी आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे चव्हाटाचा उल्लेख पिवळे वर्तमानपत्र म्हणून केलाच होता. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणारा बाबूराव हा एक बदमाश मनुष्य आहे हे लिहायला सुद्धा त्याने कमी केले नाही. कुणाच्या तरी राजकीय स्वार्थामुळे चव्हाटाने ही बदनामीची मोहीम उघडलेली आहे आणि असा हा भाडखाऊ पत्रकार या देशातील लोकशाहीची विटंबना करतो असे त्याचे प्रतिपादन होते. कसलाही आधार नसलेले आणि कोणताही पुरावा हाती नसलेले आरोप चव्हाट्याने केलेले असून आदिवासी आणि विमुक्त जमातीतील एका प्रामाणिक नेत्याला नेस्तनाबूत करणाऱ्या या ब्राह्मणी मनोवृत्तीला आपण योग्य तोच धडा शिकवू व त्याला आयुष्यातून उठवू असाही आशावाद त्याने प्रकट केला होता. लोक आता केवळ शब्दाला भुलणार नाहीत. ते बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा सवाल पुसतील. हे सांगताना भगवंतरावाने अखेरीस म्हटले होते की वरळीच्या गटारगंगेत डुंबणारा हा डुक्कर आता माजलेला आहे. अनेक कुलशीलवान स्त्रियांची आणि अजान कुमारिकांची अब्रू याने लुटली आहे. एवढेच नव्हे तर एका खानदानी मराठा कुटुंबाचा संसार धुळीला मिळवून याने आपल्या पापाची निशाणी राहू नये म्हणून भ्रूणहत्येचा गुन्हाही केलेला आहे. पापात पूर्णपणे बुडालेला हा पत्रकार समाजाला सदाचार शिकवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि तरीही जनता त्याला शिक्षा करू शकत नाही. याबद्दल त्याने अचंबा व्यक्त केला. आपण किती कार्यतत्पर आणि प्रामाणिक आहोत आणि आपल्या खात्यातील किती प्रकरणे आपण उघडकीस आणली त्याचा आढावा घेत 80 लाखांचा सागाचा गैरव्यवहार आपण स्वतः तपास करून शोधून काढला असून संबंधित गुन्हेगार व्यक्तीविरुद्ध इलाज योजनेविषयी तातडीचे आदेश दिले असल्याचे त्याने जाहीर केले. सदर मुलाखत लिहून घेत असताना जनशक्तीचा संपादक तळेकर मनातून घाबरला होता. तळेकर हा सामान्य कोतीचा माणूस केवळ भगवंतरावांच्या वशिल्यानेच संपादक पदापर्यंत पोचला होता. भगवंतराव ही काय वल्ली आहे हे काय त्याला माहीत नव्हते थोडेच, पण भगवंतरावापेक्षा बाबूराव ही काय शक्ती आहे हे त्याला जास्त ठाऊक होते. बाबूरावांच्या कचाड्यात आपण सापडलो तर आपले हाल कुत्रा खाणार नाही हे त्याला कळत होते. उद्याच्या अंकात ही मुलाखत प्रसिद्ध झाली म्हणजे त्यांची होणारी प्रतिक्रिया महाभयंकर असेल हे कळण्याचे भान त्याला होते. मूळ प्रकरण राहील बाजूलाच आणि या भल्या भल्यांच्या साठमारीत आपली चटणी उडेल. समोर ॲडव्होकेट अक्षय कुमार बसलेलाच होता. तो सुद्धा या संभाषणाने थरकून गेला. तो आला होता चव्हाटात प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे भगवंतराव आणि यशवंतराव यांच्या झालेल्या बदनामीबाबत सल्ला द्यायला. पण आपल्या सल्ल्याची भगवंतरावाला फारशी गरज नाही हे त्याच्या लक्षात आले. भगवंतराव स्वतः वकील होता आणि त्याने जो पवित्रा घेतला होता त्यातले रहस्य अक्षय कुमारच्या लक्षात आले नव्हते असे नाही. कुठल्याही लढाईत बचावापेक्षा आक्रमण हे फायदेशीर असते हे त्याला माहीत होते. पण बाबूराव सारख्या मातबर पत्रकाराशी भांडण उकरून काढताना आक्रमणाचा कितपत उपयोग होईल याची मात्र त्याच्या मनात शंका होती. तळेकर निघून गेला आणि मुलाखतीची फायनल गॅली डोळ्यांखालून घालण्यासाठी आपण ताबडतोब पाठवतो असेही त्याने सांगितले. तो गेल्यावर अक्षय कुमार म्हणाला, वी आर गोइंग टू फार. कदाचित तुम्हाला हे महाग पडेल. भगवंतराव हसले आणि म्हणाले, यू आर राईट. पडेल ही कदाचित महाग, पण चव्हाटासारखी पत्रकारिता उघडी नागडी करायची असेल तर दुसरा काहीही पर्याय नाही. चित्र्यांजवळ स्वतःचं वर्तमानपत्र आहे. तो रोज माझ्यावर हल्ला करू शकेल. शिवाय सीएमचा त्याला पाठिंबा आहे. पण चित्र्यांसारखी माणसं शौर्याचा देखावा करीत असली तरी भेकड असतात. सामनेवाला मजबूत आहे असं पाहिलं की ती पळ काढतात. म्हणून तर मी हा पवित्रा घेतला.
आपण गप्प बसलो की लहान सहान वृत्तपत्रही आपला चावा काढू लागतील. शिवाय आपलं सारं चरित्र जगजाहीर आहे. आपण चोरटेपणा कधी केला नाही. येऊन जाऊन चित्रे माझ्यावर काय लिहील, तर माझी बायकांची प्रकरणं आहेत एवढेच की नाही, त्याबद्दल आपण डरत नाही. मी बायकांच्या मागे लागत नाही, बायका माझे मागे लागतात. ते जाऊ दे. चित्र्यावर केस घालायची असेल तर मुद्देसूद नोटीस करून द्या. कोणता पुरावा द्यावा लागेल याची टिप्पणी तयार करा. केस आपल्याला जिंकायचे आहे. खऱ्या खोट्याचा विधी निषेध करायचा नाही. पैशाचा प्रश्नच नाही. वॉर इज ऑलवेज क्रुएल. त्यात कोणी जगणार, कोणी मरणार. शिवाय हे युद्ध आपण सुरू केलेलं नाही. जनशक्तीच्या कार्यालयात ही स्फोटक मुलाखत झाली आणि कंपोजही झाली. प्रूफ रीडर नाफडे हा बाबूराव चित्र्यांचा भक्त. त्याने ती वाचली. मुलाखतीत आलेल्या मजकुराची कल्पना थोडी तरी साहेबांना दिली पाहिजे असे त्याला वाटले. त्याने गॅल्या तपासून दिल्या आणि चहा प्यायला म्हणून तो उठला. अजून त्याची ड्युटी संपायला 2-3 तास अवकाश होता. त्यामुळे त्याला फोनवरच बोलणे भाग होते. त्याने कोपऱ्यावरच्या इराण्याकडे जाऊन बाबूरावला फोन केला. बाबूराव फोनवर भेटले नाहीत. कुठल्या तरी नाटकाच्या 100व्या प्रयोगानिमित्त होणाऱ्या समारंभास गेले होते ते. त्याने चंद्रकांत आहे का याची चौकशी केली. चंद्रकांतही कुठेतरी बाहेर गेला होता. त्याने आपली ड्युटी संपल्यावर चव्हाटाच्या कचेरीत येतो, महत्त्वाचे काम आहे, बाबूरावांना थांबायला सांगा असा निरोप ठेवला आणि परत तो जनशक्तीच्या कचेरीत आला. तोपर्यंत मुलाखतीचे पान लावायला आरंभ झाला होता. कधी नव्हे ते संपादक तळेकर पान लावत होते. लावलेले पान पाहिल्यावर नाफडेच्या लक्षात आले की गॅलीत वाटली त्यापेक्षा ही मुलाखत भडक आहे. मुलाखतीत बाबूरावांचा नाटक पाहताना झोपी गेलेला एक फोटो होता. त्याखाली लिहिले होते, ही धुंदी नाट्यानंदाची नव्हे. एकंदर मुलाखत चांगली पानभर पसरली होती. भगवंतरावांचा आक्रमक असा फोटो होता. शीर्षक आणि पोटशीर्षक ही भडक होतं. पान लावून ते कंपोज खात्याकडे परत गेले. नाफडे थोडा वेळ तसाच काहीतरी काम करत राहिला. थोड्या वेळाने लावून झालेल्या पानाची एक प्रत त्याने घेतली. ती हळूच खिशात घातली आणि ड्युटी शीटवर सही करून तो जनशक्तीच्या कचेरीतून बाहेर पडला आणि चव्हाटाच्या कचेरीत आला. अजूनही चव्हाटाच्या कचेरीत बाबूराव आले नव्हते आणि त्यांचा काही निरोपही नव्हता. ज्या नाटकाच्या समारंभासाठी ते गेले होते तिथून ते केव्हाच कुठल्या तरी पार्टीला गेले होते. नाफडेचा नाईलाज झाला. वास्तविक हा लेख बाबूरावांच्या हातात ताबडतोब पडला असता तर बाकी नाही तरी चंद्रपूरच्या सागाच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणातील हवा त्यांना काढून घेता आली असती. पण नाफडे काहीच करू शकत नव्हता. हे प्रकरण दुसऱ्याच्या हातात द्यावे असे त्याला वाटत नव्हते. बाबूराव कितीही रात्र झाली तरी कचेरीत आल्याशिवाय जाणार नाहीत. तो त्यांचा रिवाजच होता. म्हणून त्याने ते पान तातडीचा असा शेरा मारून त्यांच्या टेबलावर ठेवले आणि तो घरी गेला. बाबूराव आपल्या घरी आले तेव्हा चांगले 2 वाजले होते. आज ते त्यांचे प्रिय मित्र डॉक्टर दिघे यांच्याबरोबर अनुराधाच्या घरी गेले होते. अनुराधा ही एक धंदेवाईक बाई होती. ती बाबूरावांच्या नाटकांतून कामे करत असे. बाबूरावांनी आपल्या घरी यावे अशी तिने खूपदा विनंती केली, पण ते आजवर जमले नव्हते. पण आज सकाळपासून बाबूराव उत्तेजित होते. केवळ मद्यपान केल्यामुळे येणारी उत्तेजना त्यांना आज पुरेशी वाटत नव्हती. ज्या नाटकाच्या शतक प्रयोगाला ते गेले होते तिथे त्यांचे भाषण नेहमीप्रमाणे अगळपगळ टाळ्या घेणारे झाले. फुलांच्या हाराबरोबर आपल्या लोकप्रियतेचे दर्शन झाल्यामुळे बाबूराव खुश झाले. नेहमीप्रमाणे मद्यपानाची बैठक आटोपल्याबरोबर सिटी एडिशनची पाने मशीनवर चढण्यापूर्वी आपण चव्हाटाच्या कार्यालयात जाऊ शकू या भरवशावरच त्यांनी अनुराधाचे आमंत्रण स्वीकारले. पण अनुराधाच्या घरी गेल्यावर त्यांचा सावधपणा त्यांना सोडून गेला. मद्याचे प्याल्यावर प्याले रिचवून झाल्यावर बाबूरावांच्या चाळ्यांना आरंभ झाला. डॉक्टर दिघ्यांसारखा धन्वंतरी समोर आहे याचेही भान त्यांना राहिले नाही. अनुराधेच्या मांडीवर चापट्या मारणे,
तिला जवळ ओढणे, चावट आणि अश्लील कोट्या करणे हे चालू झालेले पाहिल्याबरोबर दिघे लाजले. त्यांनी बाबूरावांचे खेळ पूर्वी पाहिले होते. तरी पण अनुराधेच्या घरातील वातावरण, बाबूरावांचा सुटत चाललेला तोल यामुळे आपण गेलेलंच बरं असं त्यांना वाटलं. अनुराधा बाबूरावांना उत्तेजन देत होती. मी आता निघतो असे दिघे म्हणाल्याबरोबर बाबूराव हसले आणि म्हणाले, डॉक्टर अरे तुला नागडी बाई म्हणजे काय नवीन आहे काय? तुझ्या हॉस्पिटलमधल्या नर्सेस, लेडी डॉक्टर्स आणि पेशंट्स यांच्यामुळे तुझी चंगळ असते म्हणा, पण ही गंमत त्यांना यायची नाही. अरे ही तर 4 पुरुषांना भारी आहे. जरा थांब, थोडं थांब, माझ्यानंतर तुझाही नंबर लागेल. बाबूराव हा किळसवाना मनुष्य आहे हे दिघ्यांना ठाऊक होतं. अगदी रांडेला सुद्धा नीती अनिती असते. पण समाजातल्या भल्या भल्या बायका बाबूरावावर खुश होऊन त्यांच्या मागे पिंगा घालत. तेव्हा त्यांच्याशी ते असंच असभ्यपणे वागायचे. साने गुरुजी, सावरकर, तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या प्रसादयुक्त भाषेत अकंठ बुडालेला आणि करुणेने ओथंबलेले साहित्य लिहिणारा हा माणूस असा जनावरासारखा का वागतो याचा ते नेहमी विचार करीत. बालमित्र म्हणून त्यांना बाबूरावांबद्दल प्रेम होतं आणि त्यांचे अनेकदा घडलेले ओंगळ दर्शन पाहूनही त्यांचा लोभ कधी दिघेना सोडवत नव्हता. या माणसाच्या प्रचंड देहात देव आणि दैत्य एकाच वेळेस कसे वावरतात कोण जाणे. बाबूराव आणखी पुढे काय बघतील या भीतीने दिघ्याने तेथून पाय काढता घेतला. दिघे असल्यामुळे बाबूरावांची गैरसोय होत होती अशातला भाग नव्हता. स्त्रियांची संग करताना भोवताली कुणी माणसे आहेत याचा विधी निषेध बाबूरावांनी कधीच पाळलेला नव्हता. बरोबरीच्या लेखक मित्रांना गाडीत बसवून ठेवून बाबूराव बरोबरीच्या बायांना घेऊन हॉटेलमध्ये खुशाल जायचे आणि तास अर्ध्या तासाने दमून भागून जणू काही आपण पराक्रम करून आलो अशा थाटात गाडीत परतायचे. आपली शक्ती, आपली लोकप्रियता आणि आपल्यावर फिदा होणाऱ्या बायका यांच्या प्रदर्शनाची त्यांना फार हौस होती. आज अनुराधेच्या घरी कसला धरबंद उरलेलाच नव्हता. मग बाबूरावांचे विमान स्वर्गाला गेलं यात काहीच आश्चर्य नाही. खरं म्हणजे स्त्री भोगण्यासाठी लागणारा पुरुषार्थ सुद्धा झोपून जाईल एवढे ते प्यायलेले होते. एखाद्या खेळण्याला खेळवावे तशी अनुराधा या महाकाय पुरुषाला खेळवत होती. सगळ्या गोष्टीत पुढाकार घेत होती. बाबूरावांची मर्जी प्रसन्न झाली तर त्यांच्या नाटकातले हवे ते रोल्स तिला मिळणार होते. देवमासा गळात पकडण्यासाठी गळाला तिने आपला मांसल देह लावला होता. सकाळी बाबूराव शुद्धीवर आले तेव्हा ते घरातल्या बेडरूममध्ये अस्ताव्यस्त पडलेले होते. म्हणजे इमानदार बाबू ड्रायव्हरने नेहमीप्रमाणे त्यांना सुखरूप घरी आणलेले होते. डोळे चोळत चोळत त्याने आळस झटकण्याचा प्रयत्न केला. शेजारची घंटा वाजवली म्हणजे चहा येईल ही त्यांना खात्री होती. बायको त्यांच्याजवळ नांदत नव्हती त्यामुळे सारा कारभार ड्रायव्हर आणि स्वयंपाकी यांच्याच हाती होता. अंगातून आळस काही जात नव्हता. एवढ्यात त्यांचे लक्ष वर्तमानपत्राच्या गठ्ठ्याकडे गेले. चव्हाटाचा एक अंक वरच होता. तो प्रथम त्याने घेतला. पहिल्या पानावर विशेष काही नव्हते. होती एक चौकट. चौकट अशी होती, उद्याच्या अंकात वाचा, वकीलच जेव्हा अशिलाला पळवून नेतो. मुंबईतील सुप्रसिद्ध वकील एका देखण्यात तरुण सुंदर वादग्रस्त महिला अशिलावर फिदा झाला. त्याची सरस कहाणी उद्याच्या अंकात वाचा. चौकट पाहताच बाबूरावांचा चेहरा प्रसन्न झाला. बघूया आता तो खरे वकील काय करतो ते असे म्हणत त्याने इतर अंक चाळला. कालच्या अग्रलेखावर खुश झालेली पत्रे आतल्या पानावर होती. ती पाहून बाबूरावांच्या चेहऱ्यावर आणखीनच प्रसन्नता आली. केटलीतला चहा त्यांनी कपात ओतून घेतला आणि ते तृप्त मनानं चव्हाटा चघळू लागले. चहाचा पहिला कप संपेपर्यंत चव्हाटा पाहून झाला. खरं म्हणजे त्यात बाकी पाहण्यासारखे काही नव्हते. नाहीतरी चव्हाटा लोक पाहायचं ते बाबूरावांच्या लेखांसाठी. मग त्यांचे लक्ष जनशक्तीच्या अंकाकडे गेले. पहिल्या पानावरच आपला विचित्र फोटो पाहून ते चकित झाले.
तो अंक त्याने एकदम ओढून घेतला आणि भगवंतरावांची मुलाखत एकदम त्यांच्या नजरेसमोर आली. पहिल्यांदा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. असल्या भाषेत आपल्यावरची टीका ऐकायची वाचायची त्यांना सवय नव्हती, तीही राजकारणात वावरणाऱ्या माणसाकडून. आपले सारे आयुष्य त्या माणसाने लखतरासारखं फेकून दिलंय हे पाहून तर त्यांचा संताप अनावर झाला. आणि सर्वात शेवटी कहर झाला तो म्हणजे ज्या प्रकरणात आपण भगवंतरावाला अडकवू शकू ते चंद्रपूरच्या सागाचे प्रकरण, त्यातलीही हवा आता निघून गेली होती. एवढी मोठी मुलाखत आणि तीही अशी स्फोटक छापणाऱ्या जनशक्तीच्या संपादकाला आपण ठेचून काढायचे असा त्यांनी निर्णय घेतला. आता भगवंतरावांची गाई करायची नाही, खरे वकिलाची गाई करायची नाही, एवढेच नव्हे तर प्रसंगी CMची सुद्धा गाई करायची नाही असा त्यांनी निर्धार करून टाकला. रात्रीची सारी नशा त्यांच्या डोक्यातून एकदम निघून गेली आणि त्यांच्यातला खरा झुंजार पत्रकार जागा झाला. भगवंतरावांची मुलाखत वाचता वाचताच त्यांच्या डोक्यात अग्रलेखाची सुरुवात होऊ लागली. ते स्त्रैण होते, मद्यपी होते आणि त्यांना स्त्रियांचा अनावर मोह होता. पण ते अखेरीस एक पत्रकार होते. आज त्यांच्या पत्रकारितेवर हल्ला झाला होता. भगवंतरावांवर लिहिण्यासाठी अनेक प्रकरणे त्यांच्या फायलीत जमा झाली होती. पण त्यांना लगेच आठवण झाली की मुलाखत जनशक्तीत छापून आली, ती आपणाला आधी कळली कशी नाही. त्यांनी पुन्हा घंटा वाजवली आणि ड्रायव्हरला बोलावून घेतले. ते म्हणाले, आत्ताच्या आत्ता त्या नाफड्याच्या घरी जा आणि त्याला असेल तसा घेऊन ये. मग ते उठले आणि ताबडतोब प्रातर्विधी उरकून आजच्या दिवसाचा समाचार घेण्यासाठी तयार होऊ लागले. क्षणभर त्यांच्या मनात आले की खऱ्याला अजूनही फोन करावा, नेमकी काय भूमिका घ्यावी हे त्याला विचारावे. जुन्या मैत्रीला स्मरून अजूनही तो आपल्या बाजूने उभा राहील, ती चौकट आपण टाकायला नको होती. त्यामुळे खरे वकील दुखावला असेल. आपल्याला परिस्थितीचे भान का राहत नाही? दुसऱ्याला दुखविण्यात आणि दहशतीखाली घाबरवून टाकण्यात आपल्याला विकृत आनंद का होतो? खऱ्याने आपल्याला किती प्रकरणात वाचवले, त्याला आपण आजपर्यंत एक दमडी सुद्धा दिली नाही. बाबूराव पक्का स्वार्थी होता, मनातून भेकडही होता. आपल्यापेक्षाही लोक भित्रे आहेत हे माहीत असल्यामुळे नेहमी शौर्याच्या आणि ठोकून काढण्याच्या वल्गना तो करीत असे. एकतर ज्यांचे चारित्र्य निष्कलंक आहे ते, किंवा जे बाबूरावांसारखे नंगे होते, त्यांच्यापुढे बाबूरावांची मात्रा चालत नसे. बाबूराव मनोमन हे ओळखून होते. प्रसंगी माघार घेतली, तडजोडी केल्या तरी आपल्या निर्भय प्रतिमेला धक्का लागत नाही हे त्यांनी ओळखले होते. समाजाला काय, कोणाचीही वस्त्रे फेडली की मजा वाटतेच. राजकारण काय किंवा अन्य सामाजिक संस्था काय, यात वावरणारी थोडीच माणसे शुद्ध चारित्र्याची असतात. आपली दुसरी पापे उघडकीला येऊ नयेत म्हणून बाबूरावांसारख्या उपद्रवी माणसापुढे ती नम्र होतात. सत्ताधीश नम्र झालेले पाहिले म्हणजे लोकांच्या मनात बाबूरावांसारख्या पत्रकाराबद्दल एक अनावर आकर्षण निर्माण होते. बाबूरावांच्या कर्तृत्वालाही म्हणूनच एक लोकप्रियतेचे वलय लाभले. बाबूराव कधी कोणत्याही निवडणुकीत यशस्वी झाला नाही, कारण एक करमणूक करणारा विदूषक म्हणून त्याला मिळालेली लोकप्रियता मतपेटीत मते मिळवताना उपयोगी पडली नाहीत. पण असे असून सुद्धा प्रस्थापित शक्तींना भय वाटणारे एक वृत्तपत्र म्हणून चव्हाटा जनमानसात लोकप्रिय होतेच. बाबूराव कसेही वागले तरी लोक त्यांना क्षमा करीत आणि म्हणूनच त्यांनी पापी माणसावर प्रहार केलेले लोक स्वीकारित होते. चव्हाटाच्या खपावर किंवा आपल्या साहित्यिक कमाईवर बाबूरावांची श्रीमंती अवलंबून नव्हती. आपल्यावर बाबूरावांचा बांबगोळा पडू नये म्हणून समाजातले कितीतरी धुरंधर बाबूरावांच्या पायांवर पैशांच्या राशी आणून ओतत असत. बाबूराव इतके शहाणे, व्यासंगी आणि लोकांच्या लेखी बलदंडावर प्रहार करणारे म्हणून जरी विख्यात असले तरी स्वतःच्या शक्तीची चिकित्सा मात्र त्यांना कधी करता आली नाही. जे आपल्या पायावर लोळण घेतात व आपली वाहवा करतात त्यांच्यात नसलेल्या गुणांची बाबूराव एवढी भलावण करीत की ज्यांचे कौतुक झाले त्यांना सुद्धा कधी कधी लाज वाटे. पण त्यांच्या लेखनातला प्रसाद हा गुणच एवढा मोठा होता की ते जे काय लिहित
त्यातील गुणांची चिकित्सा न करता त्यांचे लेखन लोकांना आवडत होते. त्यांचे मृत्यूलेख तर अविस्मरणीय होते. का मृत्यूलेखात मूल्यमापन करावायचे नसतेच आणि भाबड्या हकीकती व कल्पित करून न घडलेल्याच रोमांचकारी घटना यामुळे बाबूरावांनी मृत्यूलेख लिहावा म्हणून त्यांच्या आधी मृत्यू यावा असे पुष्कळांना वाटले. एरवी घणाघाती प्रहार करणारे बाबूराव इतके हळूवार लिहित की वाचणाऱ्यांचे डोळे भरून येत. ऋषीमुनींची साधना, दधीची ऋषींचा त्याग, तात्या टोपेची एकांडी शिलेदारी, लक्ष्मीबाईंचे हौतात्म्य, ज्ञानेश्वरांचा सौंदर्य अनुभव, तुकाराम वाण्याचा भक्तिभाव हेच काय, पण असे अनेक थोरा मोठ्यांचे काव्यजीवन बाबूरावांच्या लेखणीत पाणी भरत असे. बाबूराव लिहित असत ते त्या माणसासाठी नसे, ते असे त्यांच्यासाठीच. मोठेपणापुढे नम्र झालेला हाच तो महाकाय पुरुष असेही बाबूरावांबद्दल सर्वजण बोलत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.